नमस्कार श्रोते हो. कोणताही समाज किती प्रगत आहे हे त्या समाजातील महिला आणि मुलांच्या स्थितीवरून ओळखले जाते. स्त्री ही घराचा आधारस्तंभ आहे, तर मुले देशाचे भविष्य. आज आपण जेव्हा महिलांच्या धोरणाविषयी विचार करतो किंवा महिलांच्या सशक्तीकरणाचा विचार करतो, तेव्हा नक्कीच महिला आणि बालविकास विभाग आणि त्यांच्यामार्फत केल्या जाणारे शासन स्तरावर चालू असलेल्या अनेक प्रयत्नांची ओळख करून घेणं खूप महत्त्वाचं आहे. आणि यासाठीच आज आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्राच्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सिंधुदुर्ग बापू भिकू शिनगारे सर. नमस्कार सर. नमस्कार. आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्राच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे. धन्यवाद. सर, महिला सशक्तीकरण आणि महिलांचा सर्वांगीण विकास हा विचार सातत्याने आपल्यासमोर येत असतो आणि महिला व बालविकास विभागाचा मूळ उद्देशही हाच आहे. तर याच उद्दिष्टांविषयी आम्हाला तुमच्याकडून ऐकायला आवडेल. महिला व बालविकास विभाग हा समाजातील महिला व बालके या सर्वात संवेदनशील आणि महत्त्वाच्या घटकांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी कार्यरत आहे. महिला व बालके यांचे संरक्षण, कल्याण व सक्षमीकरण, सबलीकरण करणे हा महिला व बालविकास विभागाचा प्रमुख उद्देश आहे. सक्षमीकरणामध्ये महिलांना सामाजिक, आर्थिक आणि कायदेशीर दृष्ट्या सक्षम बनविणे, सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हिंसाचार आणि शोषणापासून महिला व बालकांचे संरक्षण करणे आणि विकासामध्ये बालकांच्या शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक म्हणजेच सर्वांगीण विकासासाठी पोषक वातावरण निर्माण करणे. सर, ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांसाठी सध्या केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या कोणत्या महत्त्वाच्या योजना कार्यान्वित आहेत? सध्या महिलांसाठी राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील महिलांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी राज्यात महाराष्ट्र शासनामार्फत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या महत्वाकांक्षी योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार सीडेड बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरणाद्वारे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर दरमहा 1500 रुपये इतकी रक्कम देण्यात येत आहे. दुसरी योजना आहे लाडकी बहीण क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमधून मिळणाऱ्या लाभाची योग्य ठिकाणी गुंतवणूक करून महिलांना उद्योग सक्षम बनविण्याच्या उद्देशाने जिल्हा स्तरावर लाडकी बहीण क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी सुरू करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. त्याचबरोबर केंद्र सरकार व महाराष्ट्र शासनाचे जे काही सर्व विभाग आहेत त्या प्रत्येक विभागामध्ये महिलांसाठी स्वतंत्ररित्या अशी योजना राबवली जात आहे. त्या योजनांची माहिती महिलांनी घेऊन त्याचा लाभ घ्यायला हवा. निश्चित. महिला व बाल विकास भवन सर्व गरजू महिला व बालकांना महिला व बाल विकास विभागाच्या सेवा एकाच छताखाली उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने जिल्हा स्तरावर महिला व बाल विकास भवनाचे बांधकाम जिल्हा नियोजन समितीकडून प्राप्त रकमेमधून सुरू करण्यात येत आहे. हे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये काम सुरू केलेलं आहे. त्यानंतर वन स्टॉप सेंटर योजना. या योजनेअंतर्गत कोणत्याही वयोगटातील पीडित, शोषित, वंचित व गरजू महिलांना त्यांच्या आवश्यकतेनुसार 6 विविध प्रकारच्या सेवा पुरविल्या जातात. त्या 6 सेवांमध्ये समुपदेशन, पोलीस मदत, कायदेविषयक सहाय्य, तात्पुरती निवास व्यवस्था, वैद्यकीय सुविधा व गरजेनुसार इतर सेवा पुरविल्या जातात. पुढची योजना आहे महिला व बाल विशेष सहायता कक्ष म्हणजेच महिला समुपदेशन केंद्र. महिला व बाल विकास विभागाअंतर्गत कुडाळ, कणकवली व सावंतवाडी या 3 तालुक्यात पोलीस स्थानक आवारातील महिला व बाल विशेष सहायता कक्ष, महिला समुपदेशन केंद्र कार्यरत आहेत. या केंद्रांमध्ये कौटुंबिक तसेच वैयक्तिक समस्यांवर महिला व बालके यांना समुपदेशन सेवा उपलब्ध करून देण्यात येते. अंकुर महिला वसतिगृह, शासकीय महिला राज्यगृह या ठिकाणी 16 ते 60 वयोगटातील
निराधार, परित्यक्त्या, कुमारी माता, बलात्कारित अथवा संकटग्रस्त महिलांना आश्रय देऊन त्यांचे पुनर्वसन केले जाते. या संस्थेची स्थापना सन 1959 मध्ये करण्यात आली असून संस्था सुरू झाल्यापासून एकूण 2816 महिला प्रवेशिता व 1978 बालके संस्थेत दाखल झालेली आहेत. पुढची योजना आहे अभय केंद्र. कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम 2005 अंतर्गत संरक्षण अधिकारी कार्यालय कोणत्याही वयोगटातील कौटुंबिक हिंसाचारग्रस्त महिलेस मोफत कायदेविषयक मदत व न्यायालयीन प्रक्रिया सहाय्य, संरक्षण, आदेश मिळवून देणे कामी मदत व न्यायालयीन आदेशाची अंमलबजावणी करून पीडितेच्या हक्काचे संरक्षण करणे यासाठी आवश्यक मदत पुरवली जाते. सर, सिंधुदुर्गात कोणत्या ठिकाणी या योजनांची माहिती आपल्याला मिळू शकेल? महिला सक्षमीकरण केंद्र जिल्हा स्तरावर उपलब्ध झालेला आहे. त्यामध्ये जिल्ह्यातील प्रत्येक विभागाच्या ज्या काही योजना आहेत त्या योजनांची माहिती त्या ठिकाणी मिळते. त्याला हब हे नाव सुद्धा केंद्र शासनाने दिलेलं आहे आणि जवळजवळ 170 योजना महिलांसाठी आहेत आणि त्या योजनांची माहिती एका छताखाली मिळेल. आणि हब मधील जे काही कर्मचारी असतील ते कर्मचारी आलेल्या महिलेला कोणत्या तिच्या निकषानुसार, पात्रतेनुसार त्या विभागाचा अर्ज भरून देण्याचं सुद्धा काम हब मधील कर्मचारी करणार आहेत. अच्छा. पुढची योजना आहे कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण अधिनियम 2013 अंतर्गत 10 किंवा 10 पेक्षा अधिक कर्मचारी असणाऱ्या खाजगी, शासकीय, निमशासकीय आस्थापनांमध्ये अंतर्गत समिती गठन करणे आवश्यक असून असे न केल्यास संबंधित नियोक्ता किंवा कार्यालय प्रमुख यांना 50,000 रुपयेपर्यंत दंडाची तरतूद करण्यात आली आहे. तसेच पुन्हा केल्यास त्यासाठी लायसन्स रद्द किंवा दुप्पट दंड अशा कठोर शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. अंतर्गत 10 किंवा 10 पेक्षा कमी कर्मचारी असणाऱ्या आस्थापनांनी जिल्हास्तरीय स्थानिक तक्रार समितीचा बोर्ड आपले कार्यालयात लावणे अपेक्षित आहे. सर, जशा महिला महत्वाच्या आहेत तसाच बालकांचा हक्क आणि बालकांचं संरक्षण या दृष्टीने बाल विकास विभाग कोणकोणते उपक्रम करत असतो ते आम्हाला सांगा. महिला व बाल विकास विभाग हा आरोग्य व शिक्षण या 2 विभागांच्या सोबत हातात हात घालून एकमेकांच्या सहकार्याने काम करत आलेला आहे. त्यामध्ये सर्वात प्रथम आहे मिशन इंद्रधनुष्य. बालकांचे 100% लसीकरण सुनिश्चित करणे आणि महिला व बाल विकास विभाग व आरोग्य विभाग दोघंही समन्वयाने त्या आपल्याकडील बालकाचे 100% लसीकरण पूर्ण करून घेण्याचे काम केले जाते. अच्छा. आता शिक्षणाच्या बाबतीत आरंभ प्री स्कूल एज्युकेशन. तर आरंभ हा अंगणवाडी हे नुसता खाऊ वाटप केंद्र राहिलेले नसून अंगणवाडीमध्ये बाळ 0 दिवसाचा असल्यापासून म्हणजे आईच्या पोटात असल्यापासून 3 वर्षाचं बाळ होईपर्यंत आरंभ ही संकल्पना महाराष्ट्र शासनामार्फत राबवली जाते. त्यामध्ये बाळांचं शिक्षण व सामाजिक विकास करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. त्यानंतर 3 ते 6 वर्ष वयोगटाच्या मुलांना पूर्व प्राथमिक शिक्षण देण्यासाठी अंगणवाडी सेविकांचं प्रशिक्षण वारंवार घेऊन महाराष्ट्र शासनाने बालवाटिका अभ्यासक्रम तयार केलेला असून त्याद्वारे पूर्व प्राथमिक शिक्षण प्रभावीपणे राबवण्याचं काम महाराष्ट्र शासनामार्फत व महिला बाल विकास विभागामार्फत राबवलं जात आहे. पोषणाच्या बाबतीत पोषण अभियान, बालकांच्या आरोग्याची नियमित तपासणी करणे, लसीकरण करणे व बाळांना अंगणवाडीमध्ये पोषक आहार देण्याचं काम अंगणवाडी ताई करतात. त्याचबरोबर सध्या स्थितीत लहान मुलांना पोषक आहार मुलांना दिला पाहिजे यासाठी पोषण महा कार्यक्रम घेतला जाऊन अंगणवाडी सेविका घराघरापर्यंत अंगणवाडीमध्ये पालकांना, लाभार्थ्यांना बोलावून आपल्या मुलांच्या वाढीसाठी कोणता आहार सकस व आवश्यक आहे याची कल्पना देतात व राबवण्यासंदर्भात मार्गदर्शन. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजना ही योजना जी मुलं आई किंवा वडील मृत्यू पावल्यानंतर त्यांची शिक्षणापासून हेळसांड होऊ नये, शिक्षणामध्ये गळती होऊ नये, तो मुलगा शिक्षणाच्या प्रवाहात राहिला पाहिजे यासाठी या योजनेअंतर्गत काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या मुलांना अनाथ, एकल पालक, द्विपालक, अपंग, कौटुंबिक हिंसाचारग्रस्त मातांची मुले
इत्यादींच्या सामाजिक व शैक्षणिक पुनर्वसनासाठी प्रति बालक प्रति माह 2,250 रुपये याप्रमाणे आर्थिक मदत करण्यात येते. शासकीय मुलांचे निरीक्षण गृह, बालगृह, ओरस, सिंधुदुर्ग नगरी या ठिकाणी बाल न्याय अधिनियम, मुलांची काळजी व संरक्षण अधिनियम 2015 अन्वये बालगृहामार्फत काळजी व संरक्षणाची गरज असणारी मुले व निरीक्षण गृहामार्फत विधी संघर्षग्रस्त बालके यांच्यासाठी संस्थात्मक काळजी व सामाजिक पुनर्वसन बाबत काम केले जाते. सर, अनाथ मुलांसाठी शासनाकडून कोणकोणत्या योजना आहेत? आताच मी सांगितल्याप्रमाणे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजना, यामधून मुलगा शिक्षण प्रवाहात राहावा, शिक्षण त्याचं पूर्ण व्हावं यासाठी 18 वर्षे पर्यंत 2,250 रुपये याप्रमाणे आर्थिक मदत देण्यात येते. अच्छा. त्याचबरोबर महाराष्ट्र शासनामार्फत ज्या मुलाचे वय 18 वर्षाच्या आत असताना आई व वडील दोन्हीही मयत झाले तर अनाथ प्रमाणपत्र देण्यात येऊन त्यांना शासकीय नोकरीमध्ये 1% आरक्षण महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेलं आहे. त्याचा लाभ अनाथ मुलांनी घ्यावा अशी माझी विनंती राहील. त्याचबरोबर या योजनेअंतर्गत प्रायोजकत्व योजना, या योजनेअंतर्गत काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या मुलांना कोविडमुळे अनाथ, एकल पालक इत्यादी सामाजिक व शैक्षणिक पुनर्वसनासाठी प्रति बालक प्रति माह 4,000 रुपये याप्रमाणे आर्थिक मदत करण्यात येते. अच्छा. चाइल्डलाईन 1098 या टोल फ्री क्रमांकावर 24 तास गुणिले 7 दिवस या तत्वावर पीडित संकटग्रस्त बालकास आवश्यक मदत पुरविण्यात येते. कोणतेही संकटग्रस्त बालक मदतीसाठी या क्रमांकावर संपर्क करू शकते आणि तोही टोल फ्री क्रमांक आहे 1098-1098. सर, आजच्या काळात महिलांनी तंत्रज्ञानाशी जोडले जाणं किती महत्वाचं आहे हे आम्हाला सांगा. होय, सिंधुदुर्ग जिल्हा AI म्हणून घोषित झालेला आहे आणि आता सध्याचं जे युग आहे ते तंत्रज्ञानाचं युग आहे आणि काळाबरोबर महिलांनी किंवा सर्वांनी चालणं आवश्यक आहे. त्यामुळे तंत्रज्ञानाची जोड घेतल्याशिवाय प्रगती होणार नाही. बरोबर सर. फक्त तंत्रज्ञानाबरोबर मोबाईलचे दुष्परिणाम राहू दे, घेणे आवश्यक आहे. सर, गरोदर माता आणि बालकांसाठी राबवण्यात येणारे लसीकरण कार्यक्रम आणि प्रधानमंत्री मातृवंदना योजनेची माहिती आमच्या श्रोत्यांना द्या. मगाशी सांगितल्याप्रमाणे मिशन इंद्रधनुष्य, त्यामध्ये बालकांचं सर्व लसीकरण पूर्ण केलं जातं आरोग्य विभाग व महिला व बालविकास विभागाच्या समन्वयानं. गरोदर मातेची नोंदणी अंगणवाडी सेविका किंवा आशा ह्या दोघांच्याकडे झाल्यानंतर तिचं लसीकरण पूर्ण ते बाळ 6 वर्षाचं होईपर्यंत लसीकरणाचे जे काही डोस असतील ते वेळेवर देण्याचं काम आरोग्य विभाग व महिला बालविकास विभाग यांच्या समन्वयानं पूर्ण केलं जातं. अच्छा. सर, ग्रामीण भागातील महिलांपर्यंत या योजना पोहोचवताना महिला व बालविकास विभागासमोर कोणते अडथळे येतात? माझ्या माहितीप्रमाणे प्रत्येक गावात एक अंगणवाडी सेविका व आशा आहे. त्या अंगणवाडी सेविका व आशा यांच्या मार्फत महिला व बालविकास विभागाच्या ज्या ज्या काही योजना असतील त्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम महिला व बालविकास विभाग व आरोग्य विभाग पूर्णपणे करत असतं. फक्त महिलांनी त्या योजनेचा लाभ घ्यायला हवा, जी योजना असतील ते सर. बरोबर सर, या योजनांचा महिलांनी पुरेपूर फायदा करून घ्यायला हवा. हो सर, महिलांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी कशा प्रकारचे व्यावसायिक प्रशिक्षण दिलं जातं? जिल्हा परिषद अंतर्गत शेष फंडातून महिलांना तांत्रिक व व्यावसायिक प्रशिक्षण दिलं जातं. त्यामध्ये MSIT असेल, टायपिंग असेल, CCC असेल व इतर एखादी महिला स्वतःचा जर व्यवसाय तयार करू इच्छित असेल तर महिलांना फूड प्रोसेसिंग, ब्युटी पार्लर, त्याचबरोबर फॅशन डिझायनिंग हे कोर्सेस जिल्हा परिषद मार्फत दिले जातात. तेही ज्या त्या भौगोलिक परिस्थितीचा विचार करून आवश्यकतेप्रमाणे सदरचे प्रशिक्षण आयोजित केले जातात. अच्छा, फार छान योजना आहेत आणि या योजनांचा महिलांनी पुरेपूर फायदा घेणे आवश्यक आहे. सर, बालकांचे आरोग्य, पोषण आणि शिक्षण यामध्ये अंगणवाडी केंद्रे अत्यंत महत्वाची भूमिका बजावताना दिसतात. ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये लहान मुलांना पूरक पोषण आहार देणे, नियमित आरोग्य तपासणी करणे या दृष्टीने अंगणवाडी केंद्राचे कार्य खूप महत्वाचे आहे. यामध्ये बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी अंगणवाडी केंद्राची नेमकी भूमिका काय असते? महिला व बालविकास विभागाचा पाया अंगणवाडी केंद्र आहे, कारण सर्वात तळात काम करणारा हा घटक आहे.
आरोग्य, शिक्षण व महिला बाल विकास विभाग यांचा दुवा आहे आणि ग्रामीण भागात आरोग्य सेवा पोहोचवण्याचं ते एक मुख्य केंद्र आहे. अंगणवाडी केंद्रातच अशा आरोग्य सेविका गरोदर माता व लहान मुलांचे लसीकरणाचे काम करतात. पोषणाच्या बाबतीत गरोदर स्त्रिया आणि बालकांना पूरक पोषण आहार दिला जातो. त्याचबरोबर मातांना बाल संगोपन व स्वच्छतेबाबत समुपदेशन करून योग्य ते मार्गदर्शन करण्याचं काम अंगणवाडी केंद्र मार्फत अंगणवाडी ताई करत असतात. सर, कुपोषण ही ग्रामीण आणि आदिवासी भागांमध्ये अजूनही एक गंभीर समस्या मानली जाते. विशेषतः लहान मुले, गर्भवती महिला यांच्या आरोग्यावर त्याचा मोठा परिणाम होताना दिसतो. अशा परिस्थितीत कुपोषण निर्मूलनासाठी विभागाकडून कोणती ठोस पावले उचलली जातात? सर्वात प्रथम कुपोषण संपविण्यासाठी हा विभाग मिशन मोडवर काम करत आहे. महिन्याच्या 1 ते 10 तारखेपर्यंत सर्व बालकांची वजन उंची घेऊन कुपोषणामध्ये अतिकुपोषित, मध्यम कुपोषित व सर्वसाधारण बालकांचं ग्रेडेशन केलं जातं अंगणवाडी सेविकांच्या मार्फत. त्यानंतर कुपोषणामध्ये असणाऱ्या बालकांसाठी VCDC म्हणजेच ग्राम बाल विकास केंद्र व तीव्र कुपोषित बालकांसाठी आरोग्य विभागामार्फत NRC सेंटर चालवलं जातं, ज्या ठिकाणी बालकांना 14 दिवस ऍडमिट करावं लागतं व त्या पालकांना सुद्धा बुडीत मजुरी 14 दिवसांची दिली जाते व बालकाचं वजन वाढवण्यासाठी प्रयत्न केले जातात. त्याचबरोबर बालकाच्या घरी अंगणवाडी सेविकांद्वारे कुपोषित बालकांच्या पालकांचे वैयक्तिक समुपदेशन करण्यासाठी गृहभेटी वेळेवर दिल्या जातात. या सर्व प्रकाराद्वारे कुपोषण मुक्तीसाठी महाराष्ट्र राज्य किंवा सिंधुदुर्ग वाटचाल करीत आहे. सर, आजच्या काळात महिलांवरील हिंसाचाराच्या घटना दिसून येतात. अशा परिस्थितीत महिलांना मदत मिळावी यासाठी शासनाकडून कोणत्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत? महिलांच्या सुरक्षेसाठी सरकारने वन स्टॉप सेंटर ही यंत्रणा उभी केली आहे. सर्व सेवा एकाच छताखाली वैद्यकीय, कायदेशीर व मानसिक आधार देण्यासाठी सुरू केलेला आहे. 181 महिला हेल्पलाईन, कोणत्याही संकटाच्या वेळी 24 तास मदत हा नंबर सुरू केलेला आहे. त्याचबरोबर पोलीस प्रशासनातर्फे कौटुंबिक वादावर तोडगा काढण्यासाठी भरोसा सेल हा विशेष कक्ष सुरू करण्यात आलेला आहे. महिलांनी स्वावलंबी होण्यासाठी आपण काय संदेश द्याल? स्त्री ही कुटुंबाचा कणा आहे. तिने केवळ स्वप्न पाहू नये, तर ती पूर्ण करण्यासाठी शिक्षणाचे आणि कौशल्याचे शस्त्र हाती घ्यावे. स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी आणि आपल्या हक्कांप्रती जागरूक होऊन तिनं शासनाच्या योजनेचा लाभ घेऊन स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करायला हवं. आणि जेव्हा एखादी महिला स्वावलंबी होते तेव्हा संपूर्ण कुटुंब आणि देश प्रगती करतो. हो सर, बरोबर. महात्मा फुलेंनी सांगितल्याप्रमाणे जिच्या हाती पाळण्याची दोरी जगाला ती उधारी, या उक्तीप्रमाणे महिला ह्या सबला आहेतच, फक्त त्यांनी ते आपलं कर्तृत्व सिद्ध करायला हवं. बरोबर. सर, आपण महिला व बाल विकास विभागाच्या विविध योजना आणि कार्याबद्दल अतिशय महत्त्वपूर्ण माहिती दिलीत. आज या चर्चेतून महिला आणि बाल विकास विभागाच्या अनेक योजना आमच्यापर्यंत पोहोचल्या, याबद्दल आपले धन्यवाद.